अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो, बघा 17 जुलै 2024 बुधवार या आषाढ महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. ज्या एकादशीला आपण देवशयनी एकादशी असं देखील म्हणतो. संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्यापैकी आषाढी एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी प्रत्येक व्यक्ती व्रत करतो. या दिवशी प्रत्येक व्यक्ती भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करतो. असं म्हटलं जातं की वर्षातून ज्या एकादशी असतात त्यापैकी 12 एकादशी एका बाजूला आणि ही आषाढी देवशयनी एकादशी एका बाजूला. ही एक एकादशी जर तुम्ही केली किंवा या एकादशीचं व्रत तुम्ही धरलं तर तुम्हाला 12 एकादशी केल्याचं पुण्य मिळेल. बघा, अत्यंत प्रभावी दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येकाने या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत. शिवाय या दिवशी पिवळ्या रंगाला, पिवळ्या केळ्यांना विशेष महत्त्व आहे. कारण हा दिवस भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंच्या दानाला विशेष महत्त्व आहे. पिवळ्या रंगाच्या वस्तू असंख्य लोक मंदिरात, बाहेर किंवा गरीब लोकांना दान करत असतात. असं म्हटलं जातं की पिवळ्या रंगाची एक वस्तू तुम्ही जर एकादशीच्या दिवशी दान केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला हजारो पटीने त्याचं पुण्य लाभतं आणि तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळून जातं. बघा, पिवळी केळी जी आहेत ही जर तुम्ही एकादशीच्या दिवशी या ठिकाणी अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती संपेल. भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. खरं तर या दिवशी करावायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा या मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पिवळ्या केळ्यांचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो इच्छा पूर्ण होण्यासाठी, सकारात्मकता आणण्यासाठी, कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात अगोदर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. जर धार्मिक स्थळ जवळ असेल तर आवर्जून तिथे जायचं आहे. नाहीतर घरीच जे आपलं अंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी सगळी घाण असेल, केर कचरा असेल तर तो घराच्या बाहेर काढून घर स्वच्छ करायचं आहे. घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. या दिवशी विशेष महत्त्व जे आहे ते म्हणजे गोमातेच्या सेवेला. घराच्या आजूबाजूला, गावात, शेजारी पाजारी किंवा कुठेही जर गोशाळा असेल तर आवर्जून तिथे जा. थोडी चण्याची डाळ आणि गुळाचा खडा घेऊन जा किंवा गुळाची जी पोळी असते ती घेऊन जा आणि गोमातेला ती खाऊ घाला. एकादशीच्या दिवशी गोमातेची सेवा केली किंवा तिला जर गोडाचं काही खाऊ घातलं तर त्याचं लाखो पटीने पुण्य लाभतं. 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. कारण गाईच्या पोटामध्ये, गाईच्या उदरात 33 कोटी देवांचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी याच गोमातेची सेवा, पूजा, आराधना करता तेव्हा त्या 33 कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर या दिवशी विशेष महत्त्व जे आहे ते म्हणजे तुळशी मातेला. सकाळीच उठल्यानंतर स्वच्छ स्नान जे काही तुमचं आवरलं की त्यानंतर तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे आपण पाणी अर्पण करत नाही किंवा तुळशीला स्पर्श करत नाही, पण तुळशीच्या समोर तुम्हाला अख्खा दिवसभर दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. कारण भगवान श्री विष्णूंना सर्वात प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस माता. त्यामुळे या दिवशी, एकादशीच्या दिवशी तुळशीच्या सेवेचं महत्त्व हे विशेष आहे. म्हणून हा तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे, प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुळशी वृंदावन जे आहे त्याच्यावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. गोडाचं काहीतरी, गोड साखर, खडी साखर जे काही असेल ते नैवेद्य स्वरूप तुळशीच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. आता हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही भगवान श्री विष्णूंचं किंवा बाळकृष्णांचं किंवा रामाचं किंवा पांडुरंगाचं, व्यंकटेश भगवानांचं मंदिर असेल, कारण ही सगळी रूपं भगवान श्री विष्णूंची आहेत. यापैकी कुठलंही एखादं जर मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला पिवळी केळी जी आहे ती गोर गरीब किंवा तिथे जे लोक दर्शनासाठी येतील तर त्यांना तुम्हाला ही केळी दान करायची आहेत. तुम्ही केळी दान करू शकता, पिवळे वस्त्र दान करू शकतात, पिवळी मोहरी दान करू शकतात, पिवळ्या रंगाची फुलं दान करू शकतात, पिवळ्या
रंगाचा कुठलाही पदार्थ तुम्ही या दिवशी दान करू शकता. याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी दूर होतील, घरात सुख येईल, तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान येईल. ठीक आहे. आता हे सगळं करायचं आहे आणि त्यासोबत हा अत्यंत प्रभावी उपाय. या उपायासाठी तुम्हाला एक केळं घ्यायचं आहे. तुम्ही 1, 2, 4, 5 कितीही केळी घेऊ शकता. सकाळीच जेव्हा तुम्ही सगळं तुमचं उंबरठा पूजन किंवा जे काही असेल ते सगळं आवरलं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला जेवढी तुम्ही केळी घेतलेली आहे ती एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती एक पाण्याने भरीव चौरस काढायचा आहे. थोडं पाणी घ्या, पाण्याने भरीव एक चौरस म्हणजे एक चौकोन काढा आणि त्याच्यावरती ही केळ्यांची प्लेट ठेवा. त्यानंतर तुम्हाला ही जी केळी आहे ती भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची आहेत. मनात असणारी एखादी इच्छा व्यक्त करायची आहे. एक अगरबत्ती घ्यायची आहे, ती त्या केळ्यांना ओवाळायची आहे आणि तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. ह्या सगळ्या सेवा करून ही केळी दिवसभर अशीच ठेवायची. सकाळीच हा उपाय करायचा आहे. दिवसभर केळी अशी ठेवायची. संध्याकाळी 7, 7:30, 8, 8:30चा जो टायमिंग असतो त्या वेळात ती केळी तिथून उचलायची. आपल्या देवघराच्या समोरून किंवा जिथे तुम्ही केळी ठेवलेली आहे तिथून ती उचलायची आणि तुमच्या घरातच जेवढे सदस्य आहेत, घराच्या बाहेर नाही तर घराच्या आतमध्ये जेवढे सदस्य आहेत तर त्या प्रत्येक सदस्याला ही केळी जी आहे ती खायला द्यायची. तुम्ही 4 केळी घेतली असेल, घरात 4 लोक आहेत तर 4 केळी खा. एकच केळं ठेवलं आहे तर ते केळं जे आहे ते मध्ये कट करा, त्याच्या 4 फोडी करा आणि प्रत्येक व्यक्तीला एक एक केळ्याची फोड तुम्ही जी आहे ती द्या आणि प्रत्येकाला ती फोड जी आहे ती खायला लावा. याने काय होईल, दिवसभर भगवान श्री विष्णूंच्या समोर ठेवलेली ही जी केळी आहे ती अभिमंत्रित होतील. खरं तर एकादशीच्या दिवशी केळ्यांचं महत्त्व हे विशेष असतं आणि ही अभिमंत्रित केलेली दिवसभर भगवान श्री विष्णूंच्या समोर ठेवलेली केळी जेव्हा घरातले सगळे सदस्य खातील ना, ग्रहण करतील ना, त्यातून एक शक्ती, एक ऊर्जा, एक पॉझिटिव्हिटी मिळेल, ज्यामुळे तुमच्या शरीरात किंवा तुमच्या अवतीभोवती कितीही निगेटिव्हिटी असेल तर ती क्षणात संपेल. काही बाधा झालेली असेल तर ती नष्ट होईल. नकारात्मकता संपेल. नजर लागलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल. आणि जेव्हा ही केळी तुम्ही ग्रहण कराल, म्हणजे ही केळी जेव्हा तुम्ही खाल किंवा घरातले सदस्य ही केळी जेव्हा खातील तेव्हा त्यामुळे त्यांना कुठले आजार असेल, बाधा असेल तर ते नष्ट होईल आणि त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी येईल, ज्यामुळे प्रत्येक कामातील अडथळा दूर होईल, प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल, सकारात्मकता येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. या उपायाने भगवान श्री विष्णूंचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरात भरभरून यश तुम्हाला मिळून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा.